धुळेतील अतिक्रमण कारवाईवरून वाद, बापू बागुल दक्ष पत्रकार संघाचा मनपा प्रशासनावर भेदभावाचा आरोप। धुळे शहरातील सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरून वाद निर्माण झाला असून बापू बागुल दक्ष पत्रकार संघाने महानगरपालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत। मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात संघाने शहरातील सर्वच अतिक्रमणांवर समान कारवाई करण्याची मागणी केली आहे। सुशी नाल्यावरील शेकडो झोपड्यांवर कारवाई करण्यात आल्यानंतर स्टेशन रोड परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठीही पथक दाखल झाले होते, मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे ती कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली। यानंतर काही नगरसेवक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी अतिक्रमण हटविण्याची मागणी करत निवेदने दिल्याचे वृत्त समोर आले। बापू बागुल दक्ष पत्रकार संघाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की अनेक गरीब कुटुंबे गेल्या 30 ते 40 वर्षांपासून झोपड्यांमध्ये वास्तव्यास आहेत। शासनाने 2011 पूर्वीच्या झोपड्यांना संरक्षण दिले असून पुनर्वसनाशिवाय कारवाई करणे अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे। संघाने प्रशासनावर अतिक्रमण कारवाईत भेदभाव होत असल्याचा आरोप करत दलित आणि मुस्लिम समाजावर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे। तर दुसरीकडे शहरातील प्रभावशाली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम घटकांच्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे। निवेदनात सिंधी कॅम्प, गुरु नानक सोसायटी, आग्रा रोड, अग्रवाल नगर, पेठ भाग, जीटीपी स्टॉप परिसरातील अतिक्रमणांसह काही हॉस्पिटल आणि पेट्रोल पंप परिसरातील कथित बेकायदेशीर बांधकामांवरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे। विशेषतः गुरु नानक सोसायटी परिसरातील सुमारे 1 लाख चौरस फूट जागेवर अतिक्रमण करून बंगले उभारण्यात आल्याचा आरोप संघाने केला आहे। या प्रकरणी अनेक नागरिकांनी तक्रारी आणि स्मरणपत्रे दिल्यानंतरही प्रशासन कारवाई करत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दरम्यान प्रशासनाने सर्व अतिक्रमणांवर समान पद्धतीने कारवाई न केल्यास सोमवार दिनांक 18 मे 2026 पासून महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन आणि धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बापू बागुल दक्ष पत्रकार संघाने दिला आहे। धुळे शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास होत आहे त्या विकासाच्या अनुषंगाने धुळे शहरातील महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून आणि अतिक्रमण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून धुळे शहर हे स्वच्छ करण्याचं काम महानगरपालिकेचे आयुक्त हे करत आहेत। त्यांचं सर्वप्रथम दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। परंतु आता प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे का? नाही। दुसरी गोष्ट, या ठिकाणी आम्ही महानगरपालिका आयुक्त यांना एक तक्रार दिलेली आहे की याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही अतिक्रमण निर्मूलन राबवत आहात ती निपक्षपाती त्या ठिकाणी राबवली गेली पाहिजे, त्या ठिकाणी जातीभेद केला गेला नाही पाहिजे। कारण की ह्या ठिकाणी मला ज्ञान असलेली सगळ्यात पहिले सिंधी कॅम्प या ठिकाणी 30 मीटरचा रस्ता असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण केलं गेलेलं आहे। गुरु नानक सोसायटी या ठिकाणी 100 बंगले जे आहेत ते 100 बंगले कोट्यावधी रुपयाने त्या ठिकाणी बांधले गेलेले आहेत, ते अतिक्रमणे झालेले आहेत। त्याच्यामध्ये नगरपालिकेची कुठल्याही प्रकारची प्रोसेस केली नाही, त्यांनी त्या नगरपालिकेकडनं कुठल्याही प्रकारचा आदेश घेतलेला नाही, ते देखील अतिक्रमण आहे। त्याच पद्धतीने अग्रवाल नगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे। त्या ठिकाणी एक बिल्डिंग अशी आहे की एका नाल्यावरती बिल्डिंग आहे, तर ती बिल्डिंग देखील त्या ठिकाणी पाडण्यात यावी, कारण की ती पण अतिक्रमण आहे। विकास तुम्ही म्हणतात ना, तर विकासाच्या माध्यमातून जेवढं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवावं। त्याच पद्धतीने जीटीपी स्टॉपवर नाल्यावर एक पेट्रोल पंप बांधण्यात आलेला आहे। त्या जीटीपी स्टॉपवर जो नाला आहे तो महानगरपालिकेच्या एका मोठ्या पदस्थ असलेल्या व्यक्तीच्या नावावर तो नाला केला गेलेला होता का, आणि मग त्या ठिकाणी ते पेट्रोल पंप बांधण्यात आलेला आहे का, याची देखील चौकशी करावी आणि ते त्या ठिकाणी नेस्तानाबूत करावं। त्याच पद्धतीने पेड भागामध्ये जे काही अतिक्रमण आहे ते पेड भागातलं अतिक्रमण करावं। विघ्नहर्ता हॉस्पिटल, सुपर स्पेशालिस्ट हे तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी तो नाल्यावर बांधला गेलेला आहे, ती महानगरपालिकेची जागा आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार देखील झालेला आहे, डॉक्टरांनी या ठिकाणी आर्थिक व्यवहार केलेला आहे असं आम्हाला महानगरपालिकेच्या काही कुजबूज प्रकरणातनं समजतं। म्हणून या ठिकाणचं जे काही स्पेशल हॉस्पिटल आहेत ते जे काही अतिक्रमित आहे ते देखील या ठिकाणी काढण्यात यावं। त्याच पद्धतीने सर्वात महत्त्वाची जी काही प्रक्रिया या ठिकाणी राबवली गेली पाहिजे ती म्हणजे 11 गावातील जे काही अतिक्रमणधारक आहेत त्यांच्याकडे देखील लक्ष दिलं गेलं पाहिजे। जर तुम्ही ज्या पद्धतीने रेल्वे स्टेशनचं अतिक्रमण काढतात, दलितांचं अतिक्रमण काढतात, मग हे जे काही सुपर स्पेशालिस्ट लोक आहेत, हे मोठ्या मोठ्या सवर्ण जातीचे लोक आहेत,
की ज्यांच्याकडे पैसा आहे, बंगला आहे, मग यांचं अतिक्रमण का नाही, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून माननीय आयुक्त साहेबांना या ठिकाणी मी जे काही पत्र दिलेलं आहे, जर हे अतिक्रमण रविवारपर्यंत जर काढलं नाही तर सोमवारी दिनांक 18 तारखेपासून या संपूर्ण सातबारा मी महानगरपालिकेच्या समोर लावणार आहे आणि कशा पद्धतीने ते अतिक्रमण केलं गेलेलं आहे ते त्या ठिकाणी दाखवून मी मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन करेल. 2 दिवसात जर त्यांनी परत ती प्रोसेस केली नाही तर तिसऱ्या दिवशी मी स्वतः त्या ठिकाणी आत्मदहन करणार आहे. दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून ही एक चेतावणी समजा किंवा या ठिकाणी हे आंदोलनाची प्रक्रिया समजा. जय हिंद.